नुकताच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक पार पडली। त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाची युवासेना प्रणीत विद्यापीठ विकास मंचाला 10 पैकी 9 जागांवर कोट्यात तर एका जागेवर निसटता विजय मिळाला। त्यामुळे सर्वच्या सर्व जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेला मिळाल्या। त्याबद्दल उद्धव बाळासाहेब गटाच्या युवासेनेचं निश्चितच अभिनंदन। विजय हा शेवटी विजयच असतो ही रास्त बाब आहे। पण निकालानंतर मात्र माध्यमात आणि सोशल मीडियावर संजय राऊत, अनिल परब यांच्याकडून जो चर्चेचा सूर आवळला जातोय तो हास्यास्पद तर आहेच, पण एकंदरीत त्यांच्या बुद्धीची कीव आणणारा देखील आहे। नमस्कार, तुम्ही पाहताय रुतम मराठी वेब एक्सप्लेनर। खरं तर काल परवापर्यंत या अशा कैक निवडणुका कधी व्हायच्या आणि जायच्या हे कुणाच्या लक्षात देखील येत नव्हतं। पण एकदा का जर तुमचं अस्तित्व पणाला लागलं की अगदी चिल्लर आणि छोटी असलेली बाब देखील तुम्ही खूप मोठी असल्याचं दाखवायला लागता। तीच बाब संजय राऊत आणि अनिल परब यांच्या बाबतीत झाली असं देखील म्हणावं लागेल। संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका होऊ नयेत म्हणून गेली 2 वर्ष त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। पण शेवटी ती निवडणूक झालीच आणि 10 पैकी 10 जागी जिंकून मुंबईचा तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर वर्ग हा शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे आणि पर्यायाने शिवसेनेच्या मागे उभे असल्याचं दिसून आलंय आणि हे चित्र अख्ख्या महाराष्ट्रात देखील भविष्यात दिसेल। आता संजय राऊत यांच्या या विधानावर हसावं की रडावं हाच प्रश्न उपस्थित होतोय। मुंबई, ठाणे आणि उर्वरित कोकण एवढंच क्षेत्र त्या मुंबई विद्यापीठाचं आहे। बऱ्याच ठिकाणी तर बूथ देखील लावले जात नाही अशी परिस्थिती। त्यातल्या त्यात जर तुम्हाला विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलला किंवा विद्यापीठाच्या सिनेटला मतदान करायचं असेल तर तुम्ही त्या विद्यापीठातून पदवी घेऊन कमीत कमी 5 वर्षाचा कालावधी लोटला गेला पाहिजे, तरच तुम्हाला त्या निवडणुकीत मतदान करता येतं। ही महत्वाची बाब। त्यामुळे किती लोक नोंदणी करत असतील आणि किती लोक मतदानाला जात असतील हा प्रश्नच आहे। पण तरीही संजय राऊत मात्र स्वतःचीच पाठ स्वतः थोपटत स्वतःची दिशाभूल करून आनंद मानून घेत आहेत, याचाच खरा आनंद आहे। अनिल परब सुद्धा त्याच मार्गाने चाललेत। विद्यापीठाच्या निवडणुकीचं एक वेगळं महत्व निश्चितच आहे। विद्यापीठीय राजकारणात कदाचित हा विजय महत्वाचा असेलही, पण राज्यातल्या 40-42 विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात कॉलेज विद्यार्थ्यांच्या एखाद्या संघटनेनं एखाद्या चिल्लर निवडणुकीत विजय मिळवला म्हणजे उभा महाराष्ट्र मशालीच्या मागे उभा आहे हा फेक नरेटिव्ह चालवण्याचा जो प्रयत्न शिवसेना उभाठा या निमित्ताने करतंय, हा आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा लॉन्च करण्याचा कार्यक्रम आहे का? याचं उत्तर खरं तर एकतर राऊत सांगू शकतील किंवा परबच सांगू शकतील। एवढंच नव्हे तर वर्षानुवर्ष मुंबई म्हणजे अख्खा महाराष्ट्र समजण्याची तीच चूक पुन्हा पुन्हा उभाटा शिवसेनेकडनं केली जाते। तसं पाहिलं तर कुठल्याच निवडणुकीत साम्य नसतं। लोकसभा निवडणुकीत चाललेला फॅक्टर विधानसभा निवडणुकीत चालेलच याची अजिबात शाश्वती नसते। जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे मुद्दे तर प्रचंड वेगळे असतात आणि ग्रामपंचायती तर पक्षाच्या तिकिटावर लढवल्याच जात नाही, त्यामुळे त्या निवडणुका वेगळ्याच असतात। आणि विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या बाबतीत तर बोलायलाच नको। हे साधं तत्व गेली अनेक वर्ष राजकारण करणाऱ्या नेत्यांना कळत नसेल तर हे प्रचंड अवघड आहे। एखादा किरकोळ विजय जरी मिळाला तरी त्यासाठी राजपुत्राला श्रेय देऊन त्याच्या गुडबुक्स मध्ये येण्यासाठी ही केविलवाणी धडपड देशाने यापूर्वी दिल्लीत पाहिली होती आणि हेच सध्या मुंबईत मशाल सेनेत सुरू आहे असं तुम्हाला वाटतंय का? मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकी याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत राहा रुतम मराठी।